शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान पवारांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात भेट. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर त्यांच्याच दालनात आमदारांसोबत बैठक. रोहित पवार मात्र गैरहजर. डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांचं कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं, तर म्हात्रेला नगरसेवक पदावरनं काढा. आदित्य ठाकरे आक्रमक. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ज्यांना पुत्र विचारत नाहीत ते मला शिव्या देत आहेत. अशा भाडोत्तरींना सोडणार नाही. कनेक्टिंग लिंकवरनं टीका करणाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडनं समाचार. प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू, मग निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुष. महाराष्ट्राच्या नावाड स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नका. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन चपकाळांचं एक्सवरती पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर, तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू. रायगडच्या खालापुरातील पाताळगंगेत 3000 सिलेंडर वाहून गेले. गॅस एजन्सीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्यामुळे घटना. वाहून गेलेले सिलेंडर घेण्यासाठी अनेकांची गर्दी. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूर परिस्थिती. लोकांचा रुळावरनं चालत प्रवास सुरूच. वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना. नागरिकांचे हाल. पुण्याच्या आळंदीतनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. विठुरायाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. इंद्रायणीच्या पूरपरिस्थितीमुळे यंदा आळंदीत वारकऱ्यांना येण्यास मनाई.